वेलकम स्टुडंट. स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल्स या लेसनमध्ये या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कॉक्रोचची डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती स्टडी केली आणि डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये मेन आपण फोरगट, मिडगट, हाइंडगट आणि सलायव्हरी ग्लँड हे जे पॉईंट आहेत ते स्टडी केले. आजच्या लेक्चरमध्ये कॉक्रोचच्या ॲनाटॉमीमधला नेक्स्ट पार्ट दॅट इज सर्क्युलेटरी सिस्टीम ऑफ कॉक्रोच. कॉक्रोचची सर्क्युलेटरी सिस्टीम जी आहे ती आपण स्टडी करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण दोन टाईपच्या सर्क्युलेटरी सिस्टीम, ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आणि क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम किंगडम ॲनिमॅलियामध्ये स्टडी केलेल्या आहेत. तरीही ओपन आणि क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम यांच्यामध्ये काय डिफरन्स असतो ते एकदा सगळ्यांनी व्यवस्थित बघा. ज्या ऑर्गॅनिझमकडे क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम असते त्या ऑर्गॅनिझममधलं ब्लड जे आहे ते कायम ब्लड व्हेसलच्या आत किंवा ब्लड व्हेसलच्या आत प्रेझेंट असतं, ब्लड व्हेसल्समधून फ्लो होतं. त्या टाईपच्या सर्क्युलेटरी सिस्टीमला आपण क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम असं म्हणतो. आणि ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम ज्यांच्याकडे असते त्यांच्याकडे ब्लड व्हेसल्स नसतात किंवा पुअरली डेव्हलप झालेले असतात आणि त्यांचं ब्लड जे आहे ते त्यांच्या बॉडी कॅव्हिटीमध्ये, ज्याला आपण सिलोम असं म्हणतो, तर या कॅव्हिटीमध्ये त्यांचं ब्लड डायरेक्टली प्रेझेंट असतं. तर अशी जी सिस्टीम आहे त्याला आपण ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणतो. सो कॉक्रोचमध्ये जी आहे ती ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. मग ही जी ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे याच्यामध्ये ब्लड व्हेसल जे आहेत त्या पुअरली डेव्हलप झालेल्या असतात. ब्लड व्हेसल्स आर पुअरली डेव्हलप. सो ब्लड व्हेसल जे आहेत त्या जास्त डेव्हलप झालेल्या नाहीत. त्यानंतर यांचं जे ब्लड आहे कॉक्रोचचं, याच्या ब्लडला हेमोलिम्फ असं म्हटलं जातं. आणि हे जे हेमोलिम्फ आहे ते कॉक्रोचच्या बॉडी कॅव्हिटी किंवा त्याच्या सिलोममधून फ्लो होतं. म्हणून कॉक्रोचची जी बॉडी कॅव्हिटी आहे त्या कॅव्हिटीला हेमोकोल असं सुद्धा म्हटलं जातं. सो बघा, कॉक्रोचची जी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे ती ओपन टाईप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. या सिस्टीममध्ये ब्लड व्हेसल्स पुअरली डेव्हलप झालेले असतात आणि त्या कॉक्रोचचं जे ब्लड आहे त्यालाच आपण हेमोलिम्फ असं म्हणतो. सो हेमोलिम्फ इज नथिंग बट द ब्लड ऑफ कॉक्रोच. आणि हे जे ब्लड आहे, ब्लड व्हेसल्स नाहीत, मग ब्लड कशामधून फ्लो होणार आहे तर त्याच्या कॅव्हिटीमधून, कॉक्रोचच्या बॉडीमध्ये जी कॅव्हिटी आहे त्या कॅव्हिटीमधून किंवा सिलोममधून, त्या कॅव्हिटीलाच सिलोम असंही म्हटलं जातं, त्या सिलोममधून ब्लड फ्लो होतं. ब्लड कॅव्हिटीमधून फ्लो होतं आहे म्हणून त्याच्या बॉडी कॅव्हिटीला हेमोकोल असं सुद्धा म्हटलं जातं. मग आता कॉक्रोचची जी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे ही समजून घ्यायची असेल तर याच्यामध्ये मेन आपल्याला जे पॉईंट माहिती पाहिजेत त्यात फर्स्ट ब्लड म्हणजेच कॉक्रोचचं हेमोलिम्फ सगळ्यात फर्स्ट आपण स्टडी केलं पाहिजे. त्यानंतर सेकंड, त्याचं जे ब्लड आहे ते कशामधून फ्लो होणार आहे, बॉडी कॅव्हिटी किंवा सिलोममधून फ्लो होणार आहे. सो कॉक्रोचचं जे सिलोम आहे, हेमोकोल, हे कसं तयार झालेलं आहे, कसं आहे, ही बॉडी कॅव्हिटी कशी आहे हे आपल्याला स्टडी केली पाहिजे. आणि फायनली हे ब्लड जे आहे ते पूर्ण बॉडीमध्ये पंप करण्यासाठी कॉक्रोचकडं जे हार्ट आहे ते हार्ट आपल्याला स्टडी करायचं आहे. आणि फायनली ब्लड सर्क्युलेशन कसं होतं हेही आपल्याला माहिती पाहिजे. सो जर आपण NCERT बघू तर त्याच्यामध्ये खूप शॉर्टमध्ये दिलेलं आहे. स्टेट बोर्डमध्ये खूप डिटेल दिलेली आहे ही सिस्टीम. सो NCERTमधलं कंटेंट तर पाहणारच आहोत, पण जे स्टेट बोर्डमध्ये दिलेलं आहे त्यातलं जे काही इम्पॉर्टंट आहे तो पार्ट फक्त शॉर्टमध्ये मी इथे तुम्हाला सांगणार आहे. सो कॉक्रोचची सर्क्युलेटरी सिस्टीम समजून घेण्यासाठी फर्स्ट ब्लड म्हणजेच हेमोलिम्फ आपल्याला स्टडी करायचं आहे. सेकंड त्याची कॅव्हिटी, बॉडी कॅव्हिटी ज्याला हेमोकोल म्हटलं जातं हे. नेक्स्ट त्याचं हार्ट कसं आहे. आणि फायनली ब्लड ॲक्च्युली सर्क्युलेट कसं होतं, कुठून कुठे फ्लो होतं हे आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. सो बोर्डवरचं कंटेंट सगळं महत्त्वाचं आहे. फर्स्ट ओपन टाईप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, त्याच्या ब्लडला हेमोलिम्फ असं म्हटलं जातं. ब्लड व्हेसल्स कॉक्रोचमध्ये नाहीत असं नाही, पुअरली डेव्हलप आहेत. आणि कॉक्रोचची जी बॉडी कॅव्हिटी आहे, जे सिलोम आहे, त्यालाच हेमोकोल असं म्हणतात. हेमोकोल का म्हणायचं तर हिम म्हणजे ब्लड आणि कोल म्हणजे कॅव्हिटी. कॅव्हिटीमध्ये डायरेक्ट ब्लड प्रेझेंट आहे म्हणून त्याच्या कॅव्हिटीला हेमोकोल असं सुद्धा म्हटलं जातं.
आता बोर्डवरती लिस्ट केलेले जे पॉईंट आहेत ब्लड, हेमोकोल, हार्ट आणि ब्लड सर्क्युलेशन, हे पॉईंट आपण वन बाय वन स्टडी करणार आहोत. सो याच्यामधला सगळ्यात फर्स्ट पॉईंट आहे ब्लड किंवा हेमोलिम्फ. सो बघा, so first is blood. It is also called as hemolymph. ब्लडलाच हेमोलिम्फ असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, आता याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट, ब्लड डू नॉट हॅव एनी पिगमेंट. पिगमेंटचा अर्थ होतो कलर्ड सबस्टन्स. आपलं जर ब्लड पाहिलं तर ते रेड कलरचं असतं आणि याचा रेड कलर एका पिगमेंटमुळे येतो आणि त्या पिगमेंटचं नेम आहे हिमोग्लोबिन. सो हिमोग्लोबिन हे रेड कलरचं रेस्पायरेटरी पिगमेंट आहे जे गॅसेस ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतं. तर या रेस्पायरेटरी पिगमेंटमुळे, हिमोग्लोबिनमुळे आपल्या ब्लडचा कलर रेड कलर असतो. मात्र कॉक्रोचच्या ब्लडमध्ये कोणतंही पिगमेंट नाही. रेस्पायरेटरी गॅसेस कॅरी करणं हे कॉक्रोचच्या ब्लडचं काम नसतं. त्याच्या ब्लडमधून गॅसेस कॅरी केले जात नाहीत. सो याच्या ब्लडमध्ये कोणतंही पिगमेंट जे आहे ते प्रेझेंट नाही. नेक्स्ट, सो इट इज कलरलेस. पिगमेंट नाही, त्यामुळे कॉक्रोचचं जे ब्लड आहे हे कलरलेस आहे, त्याला कोणताही कलर नसतो. यानंतर नेक्स्ट, हे जे ब्लड आहे हे दोन पार्टमध्ये डिवाइड होतं. त्याच्यामध्ये फर्स्ट पार्ट आहे प्लाझ्मा आणि सेकंड पार्ट आहे ते म्हणजे ब्लड सेल्स, विच आर अल्सो कॉल्ड ॲज हिमोसाइट. सो दोन पार्टपासून बनलं प्लाझ्मा आणि ब्लड सेल्स किंवा हिमोसाइट. सो कुठलाही ब्लड बघा, ब्लडमधल्या जर ब्लड सेल रिमूव्ह केल्या, आपल्या ब्लडमध्ये 3 टाईपच्या सेल्स आहेत, RBC, WBCs आणि प्लेटलेट. सो या सेल जर रिमूव्ह केल्या तर रिमेनिंग जे फ्लुइड किंवा लिक्विड आहे त्या लिक्विडला प्लाझ्मा असं म्हटलं जातं. तसं कॉक्रोचच्या ब्लडमध्ये सुद्धा ब्लड सेल्स आहेत आणि या ब्लड सेल्स रिमूव्ह केल्या तर रिमेनिंग फ्लुइडला प्लाझ्मा असं म्हटलं जातं. सो हा जो प्लाझ्मा आहे इट कंटेन डिझॉल्व्ड ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक मटेरियल. प्लाझ्मा जो आहे याच्यामध्ये ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक मटेरियल, वेस्ट असेल, न्यूट्रिएंट असेल, ह्या सगळ्या गोष्टी प्लाझ्मामध्ये प्रेझेंट असतात. आणि ब्लड सेल किंवा हिमोसाइट जे आहेत या 7 टाईपच्या ब्लड सेल याच्यामध्ये प्रेझेंट असतात. सो 7 टाईप्स ऑफ ब्लड सेल्स. सो ब्लडमध्ये 7 टाईपच्या सेल्स आहेत, हे नीट लक्षात ठेवा. सो दिस इज अबाउट ब्लड ऑर हेमोलिम्फ ऑफ कॉक्रोच. सो फर्स्ट सांगितलं ब्लडमध्ये कोणतंही पिगमेंट नाही, त्यामुळे ब्लडला कलर नाही आहे, इट इज कलरलेस. ब्लड 2 पार्टपासून बनलं, प्लाझ्मा आणि ब्लड सेल किंवा हिमोसाइट. यातला जो प्लाझ्मा आहे या प्लाझ्मामध्ये डिझॉल्व्ड ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक मटेरियल, मग त्यात वेस्ट, न्यूट्रिएंट असे वेगवेगळे मटेरियल्स येतात. आणि जे ब्लड सेल्स आहेत, जसे आपल्याकडे 3 टाईपच्या सेल आहेत, RBC, WBC आणि प्लेटलेट्स, तसं कॉक्रोचमध्ये जवळपास 7 टाईपच्या ब्लड सेल ज्या आहेत त्या प्रेझेंट असतात. सो दिस इज अबाउट ब्लड ऑर हेमोलिम्फ. जे बोर्डवरती कंटेंट लिहिलेलं आहे हे याच वेनी तुम्ही नोट तयार करा, म्हणजे तुमचं स्टेट बोर्ड NCERT दोन्हीमधलं कंटेंट जे आहे ते तयार होईल. ब्लड नंतर याचा नेक्स्ट पार्ट आपण पाहणार आहोत, त्याची बॉडी कॅव्हिटी किंवा हिमोकोल कसं आहे ते आपण स्टडी करणार आहोत. सो ही नेक्स्ट इज हिमोकोल. नेक्स्ट कॉक्रोचचं जे हिमोकोल आहे किंवा बॉडी कॅव्हिटी जी आहे ती आपण स्टडी करतोय. सो हिमोकोल इट इज द बॉडी कॅव्हिटी ऑफ कॉक्रोच. ही कॉक्रोचची बॉडी कॅव्हिटी आहे. बॉडी कॅव्हिटी
ऑफ कॉकरोच. तर कॉकरोचची ही जी बॉडी कॅव्हिटी आहे ही 3 सायनसमध्ये डिवाइड झालेली आहे. सो कॅव्हिटी इज डिवायडेड इन 3 सायनसेस ड्यू टू 2 डायफ्रम. सो 2 डायफ्रममुळे कॉकरोचची बॉडी कॅव्हिटी 3 सायनसमध्ये डिवाइड होते. म्हणजे आता जर लॅटरल व्ह्यूने आपण कॉकरोचची बॉडी बघितली तर हे लक्षात येईल. समजा एका बाजूने आपण कॉकरोचची बॉडी पाहतोय तर याच्यामध्ये हा एक डायफ्रम असतो आणि हा दुसरा डायफ्रम, असे 2 फायब्रोमस्क्युलर सेप्टा असतात. आता ह्या एका सेप्टामुळे आणि हा दुसऱ्या सेप्टामुळे बघा हे 2 सेप्टा असतील तर याच्यामुळे कॅव्हिटी 3 चेंबरमध्ये डिवाइड झाली, 1, 2 आणि 3. सो हे समजण्यासाठी फक्त कॉकरोचची बॉडी जर आपण लॅटरल व्ह्यूने एका बाजूने जर पाहिली तर त्याच्या आतमध्ये 2 फायब्रोमस्क्युलर सेप्टा आहेत ज्याला आपण डायफ्रम असं म्हणतो. आणि ह्या डायफ्रममुळे त्याच्या कॅव्हिटीचे पूर्ण बॉडी कॅव्हिटीचे 3 पार्ट झाले, 1, 2 अँड 3. सो बॉडी कॅव्हिटी हेमोकोल इज बॉडी कॅव्हिटी ऑफ कॉकरोच. सेकंड, इट इज डिवायडेड इन 3 सायनसेस ड्यू टू 2 डायफ्रम. 2 डायफ्रममुळे त्याचे 3 सायनसेस झालेले आहेत. मग डायफ्रम काय आहे? डायफ्रम इज फायब्रोमस्क्युलर सेप्टा. सो सेप्टम आहे, वॉल आहे जी फायबर आणि मसल्सपासून बनलेली आहे. आणि या वॉल किंवा डायफ्रममुळे बॉडी कॅव्हिटीचे 3 पार्ट किंवा 3 सायनसेस झाले. मग हा जो डायफ्रम आहे या डायफ्रममध्ये बघा नेक्स्ट काय दिलेलं आहे तर 2 डायफ्रम सांगितले. त्याच्यामध्ये फर्स्ट जो डायफ्रम आहे त्याचं नेम असतं डॉर्सल डायफ्रम आणि दुसरा जो डायफ्रम आहे त्याला म्हटलं जातं व्हेंट्रल डायफ्रम. सो 2 डायफ्रम आहेत, डॉर्सल डायफ्रम आणि व्हेंट्रल डायफ्रम. याच्यामधला जो डॉर्सल डायफ्रम आहे याला 12 पेअर्स ऑफ ॲलरी मसल जे आहेत ते अटॅच असतात. 12 पेअर्स ऑफ ॲलरी मसल्स. ओके. सेकंड थिंग, डॉर्सल डायफ्रम जो आहे तो कुठे प्रेझेंट आहे? रिमेन अटॅच टू द टर्गा. वरच्या बाजूला, म्हणजे ही कॉकरोचची डॉर्सल साईड आपल्याला वरून जी दिसते ती डॉर्सल साईड आणि जी ग्राउंडला अटॅच आहे तिला म्हटलं जातं व्हेंट्रल साईड. सो डॉर्सल आणि व्हेंट्रल, त्यापैकी जो डॉर्सल साईडला सेप्टा आहे त्याला म्हटलं जातं डॉर्सल डायफ्रम आणि जो व्हेंट्रल साईडला आहे त्याला म्हटलं जातं व्हेंट्रल डायफ्रम. सो डॉर्सल डायफ्रम जो आहे या डॉर्सल डायफ्रमला 12 पेअर्स ऑफ ॲलरी मसल्स. सो हे ट्रायंग्युलर शेपचे जे दिसत आहेत यांना ॲलरी मसल म्हटलं जातं. पेअर आहे म्हणजे इकडे इकडे, ही पहिली पेअर झाली, ही दुसरी, तिसरी, या पद्धतीनं 12 जोड्या असतात ॲलरी मसलच्या. तर ह्या ज्या 12 जोड्या आहेत यांचा ट्रायंग्युलर शेपमधला हा जो पॉइंटेड एंड आहे तो कडेच्या टर्गाला अटॅच झाला असतो. टर्गा आणि स्टर्ना आपण मॉर्फॉलॉजीमध्ये शिकलेला आहे. तर त्या टर्गाला अटॅच होतो आणि हा जो मधला एंड आहे ब्रॉड तो हार्ट आणि त्याच्या हार्टच्या खाली असणारा डॉर्सल डायफ्रम, म्हणजे ते जे हार्ट आहे ते इथं प्रेझेंट आहे. आणि हा डॉर्सल डायफ्रम याच्यामध्ये तो ब्रॉड एंड जो आहे तो प्रेझेंट असतो. सो डॉर्सल डायफ्रम इट हॅज 12 पेअर्स ऑफ ॲलरी मसल. त्याला 12 पेअर्स ऑफ ॲलरी मसल त्या डॉर्सल डायफ्रमला असतात. नेक्स्ट हा डॉर्सल साईडला प्रेझेंट आहे. त्यानंतर व्हेंट्रल डायफ्रम जो आहे, ओके, व्हेंट्रल डायफ्रम इट इज प्रेझेंट जस्ट अबव नर्व कॉर्ड. व्हेंट्रल डायफ्रम जो आहे तो इथं खाली नर्व कॉर्ड असते, तर या नर्व कॉर्डच्या जस्ट वरती हा जो प्रेझेंट आहे तो व्हेंट्रल डायफ्रम आहे. सो मुलांना एवढं समजलं का? बघा, हेमोकोल किंवा कॉकरोचची जी बॉडी कॅव्हिटी आहे ती 3 सायनसेसमध्ये डिवाइड झालेली आहे आणि हे 3 सायनसेस 2 डायफ्रममुळे होतात, डॉर्सल डायफ्रम आणि व्हेंट्रल डायफ्रम. यातला जो डॉर्सल डायफ्रम आहे तो डॉर्सल साईडला आहे म्हणजे जस्ट हार्टच्या खाली, आणि जो व्हेंट्रल डायफ्रम आहे तो व्हेंट्रल साईडला जस्ट त्याच्या नर्व कॉर्डच्या वरती हा प्रेझेंट आहे. डॉर्सल डायफ्रमला 12 पेअर्स ऑफ ॲलरी मसल जे आहेत ते अटॅच असतात. ओके. आता ह्या 2 डायफ्रममुळे कॉकरोचच्या बॉडीमध्ये किती सायनसेस तयार झाले? 3 सायनसेस किंवा 3 कॅव्हिटीज जे आहेत ते तयार झाल्या. त्यातली पहिला जो सायनस आहे त्याला म्हटलं जातं पेरी कार्डियल सायनस
सेकंड आहे पेरिव्हिसरल सायनस आणि थर्ड पेरिन्यूरल सायनस. सो पहा, पेरिकार्डियल, पेरिव्हिसरल आणि पेरिन्यूरल असे 3 सायनसेस तयार झाले. तर याच्यामध्ये पेरी म्हणजेच्या कडेनी आणि कार्डियम म्हणजे हार्ट ज्या कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट आहे ती जी पहिली कॅव्हिटी आहे हिला म्हणायचं पेरिकार्डियल सायनस. ही मधली जी आहे हिला म्हटलं जातं पेरिव्हिसरल सायनस. आणि मोस्ट ऑफ दी व्हिसरल ऑर्गन जे आहेत म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम किंवा बाकीचे वेगवेगळे ऑर्गन ते या सायनसमध्ये प्रेझेंट असतात. व्हिसरल ऑर्गन आहेत म्हणून याला व्हिसरल सायनस म्हटलेलं आहे. आणि सगळ्यात खाली आहे पेरिन्यूरल सायनस ज्याच्यामध्ये याचा नर्व कॉर्ड जो आहे तो प्रेझेंट असतो. सो 3 सायनसेसचे नेम पहिल्यांदा लक्षात ठेवा, पेरिकार्डियल सायनस, पेरिव्हिसरल सायनस आणि पेरिन्यूरल सायनस. पेरिकार्डियल सायनस जो आहे याच्यामध्ये कॉक्रोचचं हार्ट प्रेझेंट असतं. पेरिव्हिसरल सायनसमध्ये व्हिसरल ऑर्गन जे आहेत ते प्रेझेंट असतात. आणि पेरिन्यूरल सायनसमध्ये कॉक्रोचचा नर्व कॉर्ड जो आहे तो प्रेझेंट असतो. सो इन दिस वे बॉडी कॅव्हिटी ऑफ कॉक्रोच इज डिवायडेड इन 3 सायनसेस ड्यू टू 2 डायफ्रम. 2 डायफ्रममुळे 3 सायनसेस तयार झाले. डायफ्रमची नावं आहेत डॉर्सल डायफ्रम आणि व्हेंट्रल डायफ्रम. आणि सायनसेसची नावं आहेत पेरिकार्डियल सायनस, पेरिव्हिसरल सायनस आणि पेरिन्यूरल सायनस. आणि कोणतं ऑर्गन त्या कॅव्हिटीमध्ये आहे त्या बेसिसवरती नेम आहेत. पेरिकार्डियल सायनसमध्ये हार्ट आहे, पेरिव्हिसरल सायनसमध्ये व्हिसरल ऑर्गन्स आहेत आणि पेरिन्यूरल सायनसमध्ये नर्व कॉर्ड जो आहे तो प्रेझेंट आहे. सो दिस इज अबाउट हेमोकोल. हे कॉक्रोचचं हेमोकोल होतं. यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत कॉक्रोचचं जे हार्ट आहे ते आणि फायनली त्याचं सर्क्युलेशन कसं होतं ते स्टडी करणार आहोत. सो सी, ओके. सो कॉक्रोचचं जे हार्ट आहे या हार्टलाच डॉर्सल ब्लड व्हेसल असं सुद्धा म्हटलं जातं. सो हे हार्ट जे याची इन्फॉर्मेशन काय आहे पहा. सो डॉर्सल ब्लड व्हेसल और हार्ट ऑफ कॉक्रोच इट इज प्रेझेंट इन पेरिकार्डियल सायनस. आपण आत्ताच 3 सायनसेस स्टडी केले. या ठिकाणी बघा ही कॉक्रोचची बॉडी आपण लॅटरल साईडनी पाहतोय. यातलं हा जो आहे तो डॉर्सल डायफ्रम आणि हा खालचा व्हेंट्रल डायफ्रम. ह्या 2 डायफ्रममुळे किती कॅव्हिटी तयार झाल्या? 3. पेरिकार्डियल सायनस जे स्मॉल आहे त्यात हार्ट लोकेट असतं. पेरिव्हिसरल सायनस जे लार्ज आहे त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि बरेचसा व्हिसरल ऑर्गन लोकेट झालेले आहेत. आणि पेरिन्यूरल सायनस पुन्हा स्मॉल आहे त्याच्यामध्ये नर्व कॉर्ड लोकेट झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे जे आहेत ते एकमेकांशी कम्युनिकेट करतात म्हणजे याला ओपनिंग असतात या डायफ्रामला. आणि या ओपनिंगमुळे या कॅव्हिटीमधलं ब्लड या ओपनिंगमधून या कॅव्हिटीमध्ये आणि या कॅव्हिटीमधील ब्लड या नेक्स्ट कॅव्हिटीमध्ये फ्लो होऊ शकतं. सो डायफ्राममध्ये असणाऱ्या ओपनिंगमुळे ह्या ज्या सायनसेस आहेत पेरिव्हिसरल, पेरिन्यूरल, पेरिकार्डियल एकमेकींशी कम्युनिकेट करतात म्हणजे एकमेकींमधलं कंटेंट ब्लड या कॅव्हिटीमधून नेक्स्ट कॅव्हिटीमध्ये जाऊ शकतं. सो दिस इज अबाउट दोज चेंबर्स ऑर सायनसेस. त्या डॉर्सल ब्लड व्हेसल म्हणजेच कॉक्रोचचं हार्ट आहे आणि हे जे हार्ट आहे ते यावरच्या पेरिकार्डियल सायनसमध्ये प्रेझेंट असतं बिलो दी टर्गम. टर्गम डॉर्सल साईडचं जे कायटिनस कव्हरिंग आहे त्याला आपण टर्गम असं म्हणतो. तर टर्गमच्या खाली या पेरिकार्डियल सायनसमध्ये कॉक्रोचचं हार्ट जे आहे ते प्रेझेंट असतं. सेकंड थिंग, हे जे हार्ट आहे हे हार्ट 2.5 सेंटीमीटर लॉंग असतं. नॅरो मस्क्युलर ट्यूब. आता आपण हार्ट म्हणजे ह्युमनचं हार्ट थोडक्यात माहिती असेल तुम्हाला. तर कॉक्रोचचं जे हार्ट आहे ते एक लॉंग ट्यूबसारखं आहे. मग याच्यामध्ये असे वेगवेगळे सेगमेंट जे आहेत इथं डायग्राम ड्रॉ केलेली. तर हे जे व्हाईट कलरमध्ये ड्रॉ केलेलं आहे हे कॉक्रोचचं हार्ट आहे. सो इट इज नॅरो मस्क्युलर ट्यूब. नॅरो आणि मसलची ट्यूब आहे ज्याला आपण हार्ट म्हणतोय. सेकंड थिंग, दिस हार्ट ओपन अँटेरियरली अँड क्लोज पोस्टेरियरली. मुलांना अँटेरियर म्हणजे हेडची साईड आणि त्याच्या अपोजिट जे असते तिला म्हटलं जातं पोस्टेरियर. मग या प्रत्येक चेंबरमध्ये इकडे फॉरवर्ड डिरेक्शननी जाण्यासाठी इथं ओपनिंग आहे किंवा असं ब्लड फॉरवर्ड डिरेक्शननी जातं. सगळ्यात खालचं जे चेंबर आहे ते पाठीमागून क्लोज आहे, मात्र हे वरचं जे चेंबर आहे इथं याला काय आहे ओपनिंग आहे.
इन शॉर्ट पोस्टेरियरली हे हार्ट कसं आहे, क्लोज आहे आणि अँटेरियर साईडला हे कसं आहे, ओपन आहे. हे नीट लक्षात ठेवा. दिस हार्ट ओपन अँटेरियरली अँड क्लोज्ड पोस्टेरियरली. नेक्स्ट हे हार्ट कुठून कुठे एक्सटेंड होते बघा. ॲबडोमेनमध्ये किती सेगमेंट असतात, टोटल 10 सेगमेंट असतात. तर यातल्या 10व्या सेगमेंटमध्ये हार्टचा कुठलाही पार्ट नाही, मात्र 9व्या सेगमेंटपासून ते हार्ट स्टार्ट होते. ते जवळपास जे थोरॅक्स आहे, थोरॅक्सचे आपण 3 सेगमेंट बघितले, प्रोथोरॅक्स, मेझोथोरॅक्स अँड मेटाथोरॅक्स. तर या थोरॅक्सच्या पहिल्या सेगमेंटपर्यंत ते हार्ट एक्सटेंड होतं. सो इन शॉर्ट 9th ॲबडॉमिनल सेगमेंटपासून ते फर्स्ट थोरॅसिक सेगमेंटपर्यंत कॉक्रोचचं हार्ट प्रेझेंट असतं आणि या हार्टमध्ये जवळपास 13 चेंबर्स जे आहेत ते प्रेझेंट असतात. सो हे जे आहे हे चेंबर्स आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. सो 13 चेंबर कॉक्रोचच्या हार्टमध्ये प्रेझेंट असतात. या 13 पैकी 3 चेंबर जे आहेत ते थोरॅसिक, म्हणजे बघा इथपासून इथपर्यंत हा एवढा पोर्शन थोरॅक्स आहे. थोरॅक्समध्ये 1 2 आणि 3 चेंबर्स येतात आणि राहिलेले 10 चेंबर जे आहेत ते ॲबडॉमेनमध्ये प्रेझेंट असतात. सो 3 आर थोरॅसिक चेंबर्स अँड 10 आर ॲबडॉमिनल चेंबर्स. 10 चेंबर ॲबडॉमेनमध्ये असतात. ओके. प्रत्येक चेंबरला लॅटरल साईडला स्लिटसारखं ओपनिंग असतं. म्हणजे जर हा पहिला चेंबर असेल तर याच्या लॅटरल साईडला इथे असे ओपनिंग प्रेझेंट असतात आणि हे जे ओपनिंग आहेत या ओपनिंगना ऑस्टिया असं म्हटलं जातं किंवा ऑस्टियम असं म्हटलं जातं. सो प्रत्येक चेंबरला लॅटरल साईडला ओपनिंग आहेत स्लिट लाईक, विच आर कॉल्ड ॲज ऑस्टियम. हे जे ऑस्टियम आहेत या ऑस्टियमला व्हाल्व प्रेझेंट असतात, व्हाल्व असतात ऑस्टियमला आणि या व्हाल्वमुळे ब्लड जे आहे ते बाजूच्या कॅव्हिटीमधून आत येऊ शकतं, मात्र आतून ह्या व्हाल्वमधून किंवा ह्या ऑस्टियममधून बाहेर जाऊ शकत नाही. एकच डायरेक्शनने फ्लो आहे. ऑस्टियममधून ब्लड आत येणं, आत आलं की ते व्हाल्व जे आहे ते ओपनिंग बंद करतं. ओपनिंग बंद झालं की पुन्हा ब्लड बाहेर जाऊ शकत नाही. सो यावेळी ऑस्टियम आहे, प्रत्येक ऑस्टियमला व्हाल्व आहे आणि या व्हाल्व ज्या आहेत त्या ओपनिंग बंद करतात आणि ब्लड जे आहेत जेव्हा बाहेरून किंवा कॅव्हिटीमधून आत येते तेव्हाच हे ओपन असतं. एकदा ब्लड आत आलं की हे बंद होतं, जेणेकरून आतलं ब्लड रिटर्न ऑस्टियममधून बाहेर जाऊ शकत नाही. सो नीट लक्षात घ्या, ऑस्टियममधून ब्लड आत येऊ शकते हार्टमध्ये, मात्र हार्टमधून बाहेर जाऊ शकत नाही. नेक्स्ट डॉर्सल ॲओर्टा. हे जे हार्टचं फर्स्ट चेंबर आहे ते पुढे एक्सटेंड होतं हेड रिजनपर्यंत, त्याच्या हेडपर्यंत, आणि हेडमध्ये जे त्याचा पार्ट आहे त्याला म्हटलं जातं डॉर्सल ॲओर्टा. हा एक पार्ट नीट लक्षात ठेवा जो हार्टमध्ये आणि हार्टच्या इथं त्याला ओपनिंग असतं डॉर्सल ॲओर्टाला, जे कॅव्हिटीमध्ये ओपन होतं आहे. सो हार्ट मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करते आहे. हार्टलाच काय म्हटलं जातं, डॉर्सल ब्लड व्हेसल. हे हार्ट पेरिकार्डियल सायनसमध्ये प्रेझेंट आहे, बिलो दी टर्गम. याची लेंथ 2.5 सेंटीमीटर आणि नॅरो मस्क्युलर ट्यूबसारखं हार्ट आहे. हे हार्ट अँटेरियर साईडला ओपन आहे, मात्र पोस्टेरियर साईडला क्लोज आहे. हार्ट कुठून कुठपर्यंत, ॲबडोमेनच्या 9व्या सेगमेंटपासून ते थोरॅक्सच्या पहिल्या सेगमेंटपर्यंत हार्ट एक्सटेंड होतं. हार्टला 13 चेंबर्स आहेत. 13 चेंबर्सपैकी 3 चेंबर थोरॅसिक आणि 10 चेंबर ॲबडॉमिनल असतात. प्रत्येक चेंबरला लॅटरल साईडला स्लिट लाईक ओपनिंग असतात आणि या ओपनिंगना ऑस्टियम असं म्हटलं जातं. कॉक्रोचच्या बॉडी कॅव्हिटीमधलं ब्लड ऑस्टियममधून हार्टमध्ये येऊ शकतं, मात्र हार्टमधून ऑस्टियममधून बाहेर जाऊ शकत नाही. ब्लड आत आलं तर हे पुढे फॉरवर्ड या डिरेक्शननीच पुढे जाणार आणि या ओपनिंगमधूनच बाहेर जाऊ शकतं. ऑस्टियममधून बाहेर जाऊ शकत नाही कारण ऑस्टियमला वाल्व असतात. नेक्स्ट जे पहिलं चेंबर आहे ते डॉर्सल ॲओर्टा म्हणून हेड रिजनपर्यंत एक्सटेंड होतं किंवा फर्स्ट चेंबर जे आहे ते हेड रिजनपर्यंत एक्सटेंड होतं, ज्याला डॉर्सल ॲओर्टा असं म्हटलं जातं. आणि मग त्या डॉर्सल ॲओर्टाला ओपनिंग आहे आणि त्या ओपनिंगमधून ब्लड बॉडी कॅव्हिटीमध्ये पुन्हा रिटर्न जातं. सो दिस इज अबाउट हार्ट और डॉर्सल ब्लड व्हेसल ऑफ कॉक्रोच. सो सर्क्युलेटरी सिस्टीममधले आपण 3 पॉईंट पाहिले. कॉक्रोचचं ब्लड किंवा हेमोलिम्फ. नेक्स्ट कॉक्रोचची कॅव्हिटी जी 2 डायफ्रममुळे 3 सायनसेसमध्ये डिवाईड झालेली आहे.
3 कॅव्हिटीमध्ये डिवाईड झालेली आहे. आणि तिसरं आपण पाहिलं कॉक्रोचचं हार्ट. आता याच्यामधून ब्लडचा जो फ्लो आहे तो कसा होतो ते आपण स्टडी करणार आहोत. सो लास्ट इज सर्क्युलेशन ऑफ ब्लड. ओके, सो फायनली कॉक्रोचच्या बॉडीमध्ये ब्लड कसं सर्क्युलेट होतं हे आपण पाहणार आहोत. सो बघा, समजा लॅटरल व्ह्यूने हे कॉक्रोचची बॉडी जर आपण बघत असू तर याच्यामध्ये पेरिकार्डियल सायनस जो आहे याच्यामध्ये कॉक्रोचचं हार्ट प्रेझेंट असतं. ओके, सो यावेळी ब्लड फ्लोज बिटवीन सायनसेस अँड हार्ट. ब्लड जे आहे ते हे बाजूचे सायनसेस किंवा कॅव्हिटी जे आहे हे पेरिन्युरल, पेरिव्हिसरल आणि पेरिकार्डियल हे तिन्ही सायनसेस आणि हार्ट याच्यामध्ये ब्लड जे आहे ते फ्लो होतं. आता फ्लो होण्यासाठी 3 टाईपच्या मुवमेंट पर्टिक्युलरली हार्टमध्ये होतात. कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन आणि डायस्टॅसिस. जेव्हा कॉन्ट्रॅक्शन होतं तेव्हा सिस्टॉल किंवा हार्ट कॉन्ट्रॅक्ट होणं आणि ब्लड पुश करणं फॉरवर्ड डिरेक्शननी. जेव्हा रिलॅक्स होतं, डायस्टॉल होतं, तेव्हा ते रिलॅक्स स्टेटमध्ये प्रेझेंट असतं. आणि डायस्टॅसिसमध्ये हार्ट एक्सपांडेड फॉर्ममध्ये, ही एक तिसरी स्टेज याच्यामध्ये प्रेझेंट असते. नॉर्मली 2च असतात, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन. मात्र डायस्टॅसिस ही एक स्टेज, डायस्टॉल नंतर डायस्टॅसिस ही स्टेज येते ज्याच्यामध्ये हार्ट एक्सपांडेड फॉर्ममध्ये थोडा वेळ असतं, काही सेकंडसाठी. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ब्लड जे आहे ते सायनस आणि हार्ट याच्यामध्ये फ्लो होणार आहे. हे फ्लो होण्यासाठी हार्टमधल्या 3 टाईपच्या मुवमेंट सांगितल्या, कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन अँड डायस्टॅसिस. आता सगळ्यात फर्स्ट जो आहे तो आपण डायस्टॉल इथपासून स्टार्ट करतोय. सो जेव्हा डायस्टॉल होतं तेव्हा ॲलरी मसल जे आहेत त्या कॉन्ट्रॅक्ट होतात. सो इथं मध्ये ॲलरी मसल्स असतात त्याचे पॉइंटेड एंड टर्गाला आणि ह्याला अटॅच असतात डॉर्सल डायफ्रमला. तर ते ॲलरी मसल जे आहेत ते डायस्टॅसिसमध्ये कॉन्ट्रॅक्ट होतात. जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा हा जो डॉर्सल डायफ्रम आहे हा डॉर्सल डायफ्रम एकदम फ्लॅट होतो. आणि डॉर्सल डायफ्रम फ्लॅट झाला की याचे जे ओपनिंग आहेत या ओपनिंगमधून पेरिव्हिसरल सायनसमधलं ब्लड पेरिकार्डियल सायनसमध्ये आणि पेरिकार्डियल सायनसमधलं ब्लड ऑस्टियनमधून, इथं बाजूला ज्या ऑस्टी आहेत या ऑस्टियनमधून हार्टच्या चेंबरमध्ये एंटर करतं. सगळ्यांना नीट कळते का बघा. फर्स्ट आहे डायस्टॉल. जेव्हा डायस्टॉल होतं तेव्हा तिथं असणारे पॉइंटेड ट्रायंग्युलर शेपचे ॲलरी मसल जे आहेत ते कॉन्ट्रॅक्ट होतात. जेव्हा ॲलरी मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा डॉर्सल डायफ्रम फ्लॅट होतो आणि फ्लॅट झाल्यामुळे पेरिव्हिसरल सायनसमधलं ब्लड पेरिकार्डियल सायनसमध्ये आणि पेरिकार्डियल सायनसमधून ते हार्टच्या चेंबरमध्ये एंटर करतं थ्रू ऑस्टिया. याला जे ओपनिंग असतात त्याच्यामधून ते तिथं ओपन किंवा हार्टमध्ये ते एंटर करतात. हे झालं डायस्टॉल. नेक्स्ट आहे सिस्टॉल. आता जेव्हा सिस्टॉल होतं तेव्हा काय होतं बघा, ॲलरी मसल सिस्टॉलमध्ये काय होतात, रिलॅक्स. सो हे लक्षात ठेवायचं, डायस्टॉलमध्ये ॲलरी मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात तर सिस्टॉलमध्ये ॲलरी मसल्स रिलॅक्स होतात. डायस्टॉलमध्ये डॉर्सल डायफ्रम कसा झाला होता, फ्लॅट. आता सिस्टॉलमध्ये डॉर्सल डायफ्रम जो आहे तो डोम शेपचा किंवा कॉन्व्हेक्स होतो. म्हणजे त्याचा शेप जो आहे डॉर्सल डायफ्रमचा असा कॉन्व्हेक्स होतो. आता तुम्ही बघू शकता जेव्हा तो असा कॉन्व्हेक्स होतोय, आधी जेव्हा हा स्ट्रेट होता तेव्हा पेरिकार्डियल सायनस त्याची जागा मोठी होती, कॅव्हिटी मोठी होती. आता हा डोम शेपचा जेव्हा झाला तेव्हा पेरिकार्डियल सायनसची जी कॅव्हिटी आहे ती कॅव्हिटीचं व्हॉल्यूम कमी झालं. सो पेरिकार्डियल सायनसचं व्हॉल्यूम, त्याची जागा जी आहे ती कमी झाली. कशामुळे, तर तो जो डायफ्रम आहे डॉर्सल डायफ्रम डोम शेपचा झाल्यामुळे. याशिवाय हे जे हार्ट आहे ते सुद्धा पोस्टेरियर टू अँटेरियर कॉन्ट्रॅक्शनची वेव्ह सेंड करतं. म्हणजे पाठीमागून पुढच्या डिरेक्शननी कॉन्ट्रॅक्शनची वेव्ह पास केली जाते आणि ज्याच्यामुळे ब्लड जे आहे ते अँटेरियर साईडला किंवा हेडच्या रिजनकडे, जो पहिला हार्टचा चेंबर आहे तिकडे ब्लड पुश केलं जातं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा ब्लड फॉरवर्ड डिरेक्शननी पुश केलं जातं आहे त्यावेळी हे जे ऑस्टी आहेत ते बंद ठेवले जातात, जेणेकरून त्या प्रेशरमुळे कदाचित हे जे ओपनिंग आहे त्यातूनही ब्लड बाहेर येऊ शकतं. तसं होऊ नये म्हणून ऑस्टियांना जे वाल्व आहेत त्या वाल्वच्या मदतीनं ऑस्टिया बंद ठेवल्या जातात आणि ब्लड फक्त पुढच्या डिरेक्शननी जाऊ शकतं. पुढच्या डिरेक्शननी गेल्यानंतर सगळ्यात पहिलं जे चेंबर आहे डॉर्सल ॲओर्टा,
जो हेड रिजनमध्ये प्रेझेंट असतो त्या डॉर्सल ॲओर्टामध्ये ब्लड जातं आणि डॉर्सल ॲओर्टाच्या ओपनिंगमधून ते पुन्हा पेरिव्हिसरल, पेरिन्युरल आणि पेरिकार्डियल सायनसमध्ये किंवा खालच्या दोन्ही सायनसेसमध्ये ते भरलं जातं किंवा फ्लो होतं. सो 2 मुवमेंट सांगितल्या तुम्हाला, डायस्टॉल आणि सिस्टॉल. त्यातला जो डायस्टॉल आहे, या डायस्टॉलमध्ये ॲलरी मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात, डॉर्सल डायफ्रम फ्लॅट होतो आणि त्यावेळी पेरिव्हिसरल सायनसमधलं ब्लड पेरिकार्डियल सायनसमध्ये आणि पेरिकार्डियल सायनसमधलं ब्लड हार्टमध्ये, ऑस्टियामधून हार्टमध्ये एंटर करतं. तर दुसरी स्टेज आहे सिस्टॉल. सिस्टॉल जेव्हा होतं तेव्हा ॲलरी मसल्स रिलॅक्स होतात, डायफ्रम डोम शेपचा होतो, कॉन्व्हेक्स होतो आणि त्यामुळे पेरिकार्डियल सायनसचं व्हॉल्यूम रिड्यूस म्हणजे कमी होतं. ओके, याशिवाय त्याचं हार्ट जे आहे ते पोस्टेरियर टू अँटेरियर कॉन्ट्रॅक्शनची वेव्ह पाठवतं. यामुळे ब्लड फॉरवर्ड डिरेक्शननी म्हणजे त्याच्या हेडच्या डिरेक्शननी पुश केलं जातं. ही त्याची पोस्टेरियर साईड असेल तर ही हेडची बाजू, इकडे त्याचं हेड आहे, अँटेरियर साईड आहे. सो त्या फॉरवर्ड डिरेक्शननी ब्लड पुश होतं. जेव्हा ब्लड पुढे पुश केलं जातं तेव्हा एका चेंबरमधून पुढच्या या वेनी पुढे पुढे फ्लो होत राहील. मात्र हे जे ऑस्टिया आहेत या ऑस्टियांमधून बाहेर येणार नाहीत, कारण सिस्टॉलच्या वेळी ऑस्टिया बंद ठेवल्या जातात आणि त्यांना बंद करण्यासाठी ऑस्टियांना काय असतो, व्हाल्व असतो. सो या वेनी ब्लड कुठून कुठे फ्लो होत आहे, सायनसेसमधून हार्टमध्ये आणि हार्टमधून पुन्हा सायनसेसमध्ये. या वेनी कॉक्रोचच्या बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेट होत राहतं. सो सगळ्यांना सर्क्युलेशन समजलं का बघा. सो कॉक्रोचची जी सर्क्युलेटरी सिस्टीम आपण स्टडी केली, या सिस्टीममध्ये आपण पहिल्यांदा ब्लड पाहिलं, ज्याच्यामध्ये प्लाझ्मा आणि 7 प्रकारच्या ब्लड सेल्स येतात. सेकंड, आपण त्याची कॅव्हिटी स्टडी केली, ज्याच्यामध्ये 2 डायफ्रम, डॉर्सल डायफ्रम आणि व्हेंट्रल डायफ्रम. याच्यामुळे 3 सायनसेस तयार झाले, पेरिकार्डियल सायनस, पेरिव्हिसरल सायनस आणि पेरिन्युरल सायनस. त्यानंतर आपण नेक्स्ट स्टडी केलं त्याचं हार्ट, जे 13 चेंबर्ड हार्ट आहे, ज्याला ऑस्टिया आहेत, ऑस्टियांना वाल्व आहेत या वेनी. आणि फायनली आपण स्टडी केलं की याच्यामध्ये ब्लड जे आहे ते कसं सर्क्युलेट होतं, सिस्टॉलमध्ये काय होतं आणि डायस्टॉलमध्ये काय होतं, हे दोन्ही कंटेंट आपण पाहिलेले आहेत. शॉर्टमध्ये मी कंटेंट बोर्डवरती लिहिलेलं आहे. हे NCERTमध्ये दिलेलं नाही, मात्र स्टेट बोर्डमध्ये दिलेलं आहे आणि एवढी इन्फॉर्मेशन सर्क्युलेटरी सिस्टीमबद्दल तुम्हाला सफिशियंट आहे. सो एवढी इन्फॉर्मेशन जे आहे ती सगळ्यांनी व्यवस्थित नोट डाऊन करायची आणि लक्षात ठेवायची. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. नेक्स्ट जी सिस्टीम आहे रेस्पिरेटरी सिस्टीम, नर्वस सिस्टीम, या सिस्टीम आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. सो थँक्यू.